आजच्या दिवशीच हे पुरस्कार वितरितही केले जातात। आज बुद्ध पौर्णिमा। वैशाख महिन्यातल्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म आणि परिनिर्वाण झालं होतं। त्याचबरोबर याच दिवशी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्याचंही म्हटलं जातं। म्हणून हा दिवस त्यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि निर्वाण या तीनही घटनांचं स्मरण करण्यासाठी देशभरात उत्साहात साजरा केला जातो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी बौद्ध पौर्णिमेच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्यात। करुणा अवतार गौतम बुद्ध यांनी जगाला दिलेला अहिंसा, प्रेम आणि दया हा संदेश मानवजातीच्या कल्याणाचा मूळ आधार आहे, अशा शब्दात राष्ट्रपतींनी गौतम बुद्ध यांना अभिवादन केले। हा पवित्र दिवस भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्म, ज्ञानप्राप्ती आणि निर्वाणाचं प्रतीक आहे। गौतम बुद्ध यांचं ज्ञान आणि शिकवण मानवाला कठीण परिस्थितीत ध्रुव ताऱ्यासारखं मार्गदर्शन करतं, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात। सत्य, समता आणि सौहार्दाच्या तत्वावर आधारित भगवान बुद्धांचे संदेश मानवतेसाठी मार्गदर्शक राहिलेत। त्याग आणि तपस्येला समर्पित त्यांचं जीवन नेहमीच जागतिक समुदायाला करुणा आणि शांतीसाठी प्रेरित करेल, असंही त्यांनी म्हटलंय। बुद्ध पौर्णिमा